हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आर्टिकल्स कसे वापरायचे असतात याबद्दल एकदम बेसिकमध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं. आता थोडे ॲडव्हान्स रूल्स आपल्याला बघायचे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे एक्झाम्पल्स बघणार आहोत ते व्यवस्थित समजून घ्या, महत्त्वाचे आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये नोट्स काढाच. ओके, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे. आपण बघितलेलं आहे की आर्टिकल्स हे आपण फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या आधी वापरतो. ओके, फक्त नाउन्स बद्दल आपल्याला सांगायचं असेल तर आपण आर्टिकल्स वापरतो. पण जर या नाउन्सच्या आधी फक्त या केसेसमध्ये जर ॲडव्हर्ब आलेले असतील तर त्यांच्या आधी आपण कशा पद्धतीने आर्टिकल्स वापरतो, त्यांची पोझिशन काय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे बघा तुम्ही, हे जे ॲडव्हर्ब्स आहेत रादर, व्हेरी, मच, क्वाईट, सो, टू, सच, ॲज, हे जर शब्द आपण वाक्यात वापरणार असेल तर तिथे आपण जे आर्टिकल ए किंवा ॲन वापरणार आहे त्यांची पोझिशन काय असेल ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. एक्झाम्पल्स बघूयात. इट इज रादर अ न्यूसन्स. आता या ठिकाणी न्यूसन्स म्हणजे काय, अशी एखादी परिस्थिती किंवा असा कोणीतरी व्यक्ती जो आपल्याला नेहमी संकटातच टाकतो, म्हणजे एक पनोती म्हणतात ना, त्या अर्थाने असता हा शब्द. मग इथे तुम्ही बघितलं तर रादर नंतर आपण आर्टिकल ए वापरलेला आहे. ओके, पुढचं पण एक्झाम्पल बघा. इट इज रादर अ गुड स्टेप. इथे सुद्धा रादर या शब्दानंतर आपण आर्टिकल ए वापरलेला आहे. ओके, आणखीन एक पद्धत आहे रादर गुड स्टेप म्हणण्याची सुद्धा, पण मला असं वाटतं की रादर हा जर शब्द आपल्याला वापरायचा असेल आणि त्याच्या पुढे जर नाऊन येणार असेल आणि ते नाऊन जर सिंग्युलर काउंटेबल असेल तर तुम्ही रादर या शब्दानंतरच आर्टिकल ए किंवा ॲन जे योग्य असेल त्याचा वापर करा. ठीक आहे. आणि जर वाक्यात आपण व्हेरी शब्द वापरणार असेल तर आपण त्याच्या आधी आर्टिकलचा वापर करणार. ही इज अ व्हेरी गुड पर्सन. इथे आपण पर्सन या व्यक्तीसाठी, या नाऊनसाठी ॲक्च्युली आर्टिकल वापरतोय, पण त्याच्या आधी आलेलं आहे ॲडजेक्टिव्ह आणि त्याच्या आधी हे ॲडव्हर्ब वापरले म्हणून आपण इथे अ चा वापर केलेला आहे. ही इज अ व्हेरी गुड पर्सन. ओके, व्हेरी शब्दाच्या आधी आर्टिकल वापरायचं. सेम मचच्या बाबतीत सुद्धा आहे. मच हे सुद्धा ॲक्च्युली ॲडव्हर्ब आहे जे हेटेड या ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगत आहे आणि हे हेटेड ॲडजेक्टिव्ह आपल्याला कॅरेक्टर या नाउन बद्दल माहिती देतं. मग हे जे आपण आर्टिकल वापरतोय हे ॲक्च्युली कॅरेक्टरसाठी वापरलेलं आहे, पण त्याच्या आधी हा मच ॲडव्हर्ब सुद्धा आलेला आहे म्हणून आपण कुठे वापरणार आर्टिकल, मच या शब्दाच्या आधी. त्यानंतर जर वाक्यामध्ये सचचा वापर होत असेल तर त्या सच नंतर आपल्याला आर्टिकल वापरायचं असतं. ओके, मग सच अ नाईस पर्सन, सच अ प्रिटी गर्ल, या पद्धतीने सच नंतर आपल्याला इथे आर्टिकल वापरायचे. ओके, सच असं लक्षात ठेवा. आणि जर क्वाईट शब्द आपण वापरणार असेल तर क्वाईट नंतर आर्टिकलची पोझिशन असेल. ओके, आता इथे तुम्ही बघितलं तर इट इज क्वाईट अँड इंटरेस्टिंग स्टोरी. इंटरेस्टिंगचा उच्चार ई वरून होत आहे म्हणून आपण आर्टिकल ॲन वापरलेला आहे. ई हे आपल्यासाठी एक स्वर आहे. काल आपण जे 14 स्वर बघितले ते तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा, लिहून ठेवा. त्या 14 स्वरांच्या आधी आपल्याला आर्टिकल ॲन वापरायचं असतं. ओके, आता इथे हे जे 2-3 महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते फोकस करा. अजिबात लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. हे खूप महत्त्वाचे आहेत. वाचताना हे थोडेसे आपल्याला ऑड आहेत असं वाटतं, मात्र हे याच पद्धतीने आर्टिकलच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ओके, शी इज ॲज इंटेलिजंट अ स्टुडंट ॲज हर ब्रदर इज. या वाक्यामध्ये आपण तिची तुलना तिच्या भावासोबत केलेली आहे, म्हणजे ती एक अशी ब्राईट विद्यार्थिनी आहे जसं तिचा भाऊ आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण ॲजचे सेंटेन्सेस असतात जिथे आपण तुलना केलेली असते तिथे आपल्याला कोणत्या क्वालिटीची कंपॅरिझन झालेली आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल न वापरता नाऊनच्याच आधी आर्टिकल वापरायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इंटेलिजंट हे आपण एक ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतोय आणि या इंटेलिजंट शब्दानंतर आणि नाऊनच्या आधी आपण आर्टिकलची प्लेसमेंट केलेली आहे. ओके, इथे पण बघा ज्यावेळेस आपण वाक्यात टूचा वापर केलेला असतो, TOO आणि TO2 असे जर आपण सेंटेन्सेस बनवले असतील तर इथे सुद्धा ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल न वापरता ॲडजेक्टिव्हच्या नंतर आणि नाऊनच्या आधी आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा आहे. ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या मध्ये हे आर्टिकल असेल. याच पद्धतीचं सो दॅट मध्ये सुद्धा असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण रिमूव्ह टूचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो त्यावेळेस टू काढून आपण त्या ठिकाणी सो दॅटचा वापर करत असतो. म्हणजे पहिलं टू रिमूव्ह केलं तर त्या ठिकाणी सोचा वापर होतो आणि नंतरचं टू रिमूव्ह करून आपण त्या ठिकाणी दॅट आणि पुढे जे काही कॅन नॉट, कुड नॉट, टेन्सनुसार आपण चेंजेस करत असतो. आणि या दोन्ही प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये टू, ॲज आणि सो दॅटमध्ये आपल्याला जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या नंतर आर्टिकल वापरायचं आहे आणि कोणत्या नाऊनला आपण क्वालिफाय करत आहोत त्या नाऊनच्या आधी आपल्याला ते आर्टिकल वापरायचं आहे. ओके,
एक्झाम्पल बघा, शी इज सो वीक अ स्टुडंट दॅट शी कांट पास. मग इथे तुम्ही जर असं म्हटलं शी इज सो अ वीक स्टुडंट, तर ते वाक्य पूर्णतः चुकेल. वाटताना आपल्याला वाटेल की अ वीक स्टुडंट हा शब्द बरोबर आहे, अन इंटेलिजंट स्टुडंट असा शब्द बरोबर आहे, पण ते कधी जर आपण फक्त त्या नाउन बद्दल माहिती सांगत असेल तर. ओके, आपण एक एक्झाम्पल बघूयात. आपण जर म्हटलं शी इज अन इंटेलिजंट स्टुडंट, तर या ठिकाणी आपण जी अँडची पोझिशन ऍडजेक्टिव्हच्या आधी वापरलेली आहे ही बरोबर आहे. पण जर आपण ॲज सो दॅट किंवा टू चे सेंटेन्सेस बनवणार असेल तर त्या वाक्यांमध्ये मात्र आपल्याला ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकलचा वापर न करता ऍडजेक्टिव्ह नंतर आणि ज्या नाउन बद्दल आपण माहिती सांगत आहोत त्या नाउनच्या आधी आपल्याला हे आर्टिकलचा वापर करायचा असतो. ओके, आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की प्रॉपर नाउनच्या आधी आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नसतो. प्रॉपर नाउन्सच्या आधी आर्टिकल्स येत नाहीत. पण जर आपण एखाद्या अननोन व्यक्तीसाठी, अनोळखी व्यक्तीसाठी जर आडनाव वापरून त्याबद्दल काहीतरी बोलणार असेल तर त्या आडनावाच्या आधी आपण आर्टिकलचा वापर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मी जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं कुलकर्णी हॅड कॉल्ड यू, तर इथे कोणीतरी कुलकर्णीने तुला फोन केला होता असं होतं. मी या ठिकाणी या कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाहीये असा त्याचा क्लिअरली मिनिंग आहे. ओके, म्हणजे अ मिस्टर गुप्ता, अ मिसेस शर्मा, या ठिकाणी आपण ह्या ज्या व्यक्ती आहेत मिस्टर गुप्ता किंवा मिसेस शर्मा या आम्हाला ओळखीच्या नाहीत अशा पद्धतीने आपण बोलत असतो. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. काही व्हर्ब्स असतात जे आपण नाउन सारखे वापरतो, त्यावेळेस आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा असतो. आणि हा जो पॉईंट आहे हा आपल्या इन्फिनिटिव्हच्या चॅप्टरमध्ये 7th चॅप्टरमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये बघितला होता. तिथे मी तुम्हाला ही ट्रिक सुद्धा सांगितली होती की जर व्हर्बच्या आधी आर्टिकल आलं तर तिथे लक्षात ठेवायचं की हे या ठिकाणी व्हर्बचं फंक्शन करत नाहीये, हे या ठिकाणी नाउन म्हणून वाक्यात वापरलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघा, मी स्विमसाठी गेलो, मी एका भेटीसाठी गेलो, मी चक्कर मारायला गेलेलो, अशा पद्धतीची हे वाक्य आहेत. मग इथे आपण हे जे शब्द आहेत स्विम, विजिट, ड्राईव्ह, हे वर्ब म्हणून न वापरता नाउन म्हणून वापरलेत आणि मग हे आपण एकवचनी आहेत असं कन्सिडर करतो आणि म्हणून त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर केलेला असतो. त्यानंतर काही फ्रेजेस असतात, त्यांच्या आधी आपल्याला कंपल्सरी आर्टिकल्स वापरावे लागतात. इन अ हरी, टेक अ लाइकिंग, टेक अ फॅन्सी, टेल अ लाय, अ पिटी, फील अशेम, मेक अ नॉईज. आता इथे फील अशेम्ड नाहीये बरं का, अशेम्ड हे ऍडजेक्टिव्ह झालं, फील अशेम्ड हे वेगळं, पण या ठिकाणी आपण फील अ शेम अशी हे फ्रेज वापरत आहोत आणि इथे शेमच्या आधी आर्टिकल एचाच वापर झाला पाहिजे. ओके, मेक अ नॉईज, इथे सुद्धा आर्टिकल एच वापरलं पाहिजे. ओके, आता इथे लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट काय आहे, इन अ हरी या फ्रेजमध्ये इन द हरी म्हटलं तर ते वाक्य चुकेल. आपल्याला इन अ हरी असंच वापरायचं. ओके, जे काही इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर काही शब्द असतात जे आपल्याला संख्या दाखवतात, संख्या दर्शवणारे जे शब्द असतात त्या ठिकाणी आपण आर्टिकल्सचा वापर करत असतो. इथे तुम्ही बघितलं तर 100, अ मिलियन, अ डझन हे जे शब्द आहेत हे निश्चितच एकापेक्षा जास्त आहेत, पण तरीही आपण यांना एक समूह म्हणून कन्सिडर करत आहोत. एक शतक या अर्थाने आपण 100 गोष्टींचा एक समूह म्हणतोय, म्हणून इथे आपण 100 वापरलेला आहे. त्याचबरोबर डझन, डझनमध्ये सुद्धा 12 वस्तू येतात, मात्र तरीही आपण एक डझन म्हणतो आणि तो एक कलेक्टिव्ह नाउनचा प्रकार आहे. त्यामुळे त्या कलेक्टिव्ह नाउनच्या आधी इथे आपण आर्टिकल एकवचनी वापरत असतो. आता खूप इंटरेस्टिंग आपण बघणार आहे, लिटिल आणि फ्यूच्या आधी कशा पद्धतीने आर्टिकल्स वापरायचे असतात ते बघा आणि त्यांचे अर्थ वाक्यात किती बदलू शकतात हे आपण थोडक्यात बघूयात. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण लिटिल हा शब्द वापरला तर आपल्याला तिथे क्वांटिटी म्हणजे प्रमाण याबद्दल लक्षात येणार आहे. ओके, आणि जर आपण 1, 2, 3 अशा संख्यांमध्ये बोलत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्यूचा वापर करायचा असतो. म्हणजे थोडक्यात हे अनकाउंटेबल आहे आणि हे काउंटेबल आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही ट्रिक आहे. आपण एक्झाम्पल्स बघूयात. आय हॅव लिटिल मनी टू बाय अ हाऊस. या ठिकाणी आपण लिटिल हा शब्द तर वापरलेला आहे, मात्र याच्या आधी आपण कुठलंही आर्टिकल वापरलेलं नाही. अ सुद्धा नाही वापरलं आणि द सुद्धा नाही वापरलं, कुठलंच आर्टिकल आपण नाही वापरत आहे. त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ काय आहे की माझ्याकडे ऍक्च्युली पैसेच नाही आहेत घर घेण्यासाठी, म्हणजे इथे आपण खूप निग्लिजिबल अमाऊंट आहे किंवा ऍक्च्युली नाहीच आहेत अशा अर्थाने आपण वापरतोय. पण जर आपण म्हटलं प्लीज गिव्ह मी अ लिटिल शुगर, तर याचा अर्थ असणार आहे की
शुगर आहे म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना पण आहे आणि त्यातली मला थोडी दे, म्हणजे इथे काहीतरी अस्तित्व आहे, थोडं तरी आहे या अर्थाने. जर आपण आर्टिकल शिवाय कुठलंही आर्टिकल न वापरता जर आपण लिटिल शब्द वापरला तर ती जी अमाऊंट असणार आहे, ती जी क्वांटिटी असणार आहे ही अगदीच नगण्य असेल, म्हणजे ही आपण कन्सिडरच करू शकत नाही, जवळजवळ नसल्यासारखंच आहे. पण जर आपण आर्टिकल ए वापरून जर लिटिल हा शब्द वापरला तर त्या ठिकाणी थोडं का होईना पण आहे, थोड्या प्रमाणात तरी ती गोष्ट आहे असा आपण अर्थ काढू शकतो. आणि जर आपण द आर्टिकल वापरले तर वाक्याचा अर्थ कसा बदलतो बघूयात. ही हॅज स्पेंट द लिटिल मनी दॅट ही हॅड, म्हणजे त्याच्याकडे थोडे पैसे होते आणि त्याच्यातला सगळा पार्ट त्याने वापरला, जितकं होतं त्यातलं सगळं वापरलं जाणं, याचा अर्थ इथे आपण द सोबत लिटिल हा शब्द वापरलेला आहे. ओके, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगते लिटिल, अ लिटिल आणि द लिटिल वापरून. इथे खालीच लिहूयात आपण. जर मी म्हटलं आय हॅव अ लिटिल वॉटर इन माय बॉटल, तर या वाक्याचा अर्थ असणार आहे की माझ्याकडे थोडं पाणी आहे. ओके, मी जर म्हटलं आय हॅड लिटिल वॉटर इन द बॉटल, याचा अर्थ माझ्या बॉटलमध्ये काहीच पाणी नाही. पण जर मी याऐवजी अ लिटिल वॉटर म्हटलं तर याचा अर्थ की थोडं तरी आहे. आणि जर मी म्हटलं आय ड्रँक द लिटिल वॉटर इन द बॉटल, तर याचा अर्थ काय होईल की माझ्या बॉटलमध्ये आधीच थोडं पाणी होतं आणि त्यातला सगळा पार्ट, सगळं जे काही थोडं का असे ना जे काही होतं ते सगळं कन्झ्युम केलं गेलं, सगळंच वापरलं गेलं, या अर्थाने द लिटिल हा शब्द वापरायचा असतो. ओके, आणि ही सेम गोष्ट ॲप्लिकेबल आहे फ्यू सोबत सुद्धा, फक्त फ्यू जे आहे हे आपण काउंटेबल नाउन्सच्या आधी वापरतो. ओके, एक्झाम्पल बघा इथे. देअर आर फ्यू बॉईज इन द क्लास, म्हणजे क्वचितच एखाद दुसरा मुलगा आहे. पण जर आपण म्हटलं आय मेट अ फ्यू स्टुडंट्स इन द युनिव्हर्सिटी, म्हणजे मी एका डिसेंट नंबर असलेल्या मुलांना भेटले, म्हणजे एक 10-12 तरी होते, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा बऱ्यापैकी होती मुलं असा अर्थ निघतो त्याचा. पण जर मी म्हटलं द फ्यू स्टुडंट्स दॅट वर इन द क्लास वर सिटिंग आयडल, तर याचा अर्थ काय असणार आहे, जेवढे होते त्यांच्यातले सगळेच त्या पद्धतीने बसले होते. ओके, आणि आजच्या लेक्चर मधला हा शेवटचा रूल आहे डिस्कशनसाठी. देअर इज नो प्लुरल ऑफ ए अँड सम ऑर एनी इज इक्विव्हॅलंट ऑफ द प्लुरल, आणि हे आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ए आणि ॲन हे आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी वापरत असतो, पण जर आपल्याला त्याचं प्लुरल करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सम किंवा एनी सारखे शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल अ हॉर्स, याचं तुम्ही सम हॉर्सेस किंवा एनी हॉर्सेस, एनी हे जे शब्द आहे हे आपण मे बी निगेटिव्ह किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये वाक्यांमध्ये वापरू शकतो. म्हणजे जर निगेटिव्ह वाक्यरचना, नकारार्थी वाक्य असेल किंवा मग प्रश्नार्थक वाक्य असेल तर तिथे एनी या शब्दाचा वापर होतो आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये समचा वापर होत असतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत बऱ्याच नवीन नवीन पॉईंट्सचं डिस्कशनमध्ये समावेश केलेला आहे. पुस्तकाव्यतिरिक्त सुद्धा इतरही अनेक गोष्टी आपण बघितल्या. जे एक्स्ट्रा पॉईंट्स आपण बघितले, जे महत्त्वाचे नियम आपण बघितले, ते व्यवस्थित एका ठिकाणी लिहून ठेवा. म्हणजे जे तुम्ही आत्तापर्यंत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लेक्चर बघत असता तिथे तुम्हाला लक्षात किती राहतं आणि ते लक्षात राहिलेलं तुम्ही परीक्षेत किती अप्लाय करू शकता, या गोष्टींचं सुद्धा ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. त्यामुळे नोट्स काढा, हे मी तुम्हाला सगळ्या लेक्चर्समध्ये कंपल्सरी सांगत असते. तुम्ही जो काही आता वेळ इन्व्हेस्ट करत आहात त्याचे तुम्हाला आउटपुट्स मिळालेच पाहिजेत, या हेतूने अभ्यास करा. म्हणजे तुम्ही जो आता वेळ इन्व्हेस्ट करताय तो वाया जाणार नाही. आपले हे जे काही लेक्चर्स आहेत हे खूप लेंदी न होऊ देता थोडक्यात पण इफेक्टिव्हली सगळ्या गोष्टी लक्षात राहाव्यात, समजाव्यात, यासाठी आपले प्रयत्न असतात. ही लेक्चर सिरीज नक्की सिरियसली फॉलो करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि अभ्यास करत राहा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.